आता काय खरं नसतंय भाऊ. तुम्ही ती मालिका बघितली का रे, फिरतीचा वानवा उरी पेटला. इथं उरी नाही, डायरेक्ट घरामागच पेटला वानवा. आणि ते कशा आलं ते बघू शकता तुम्ही पुढे मध्ये. आणि पब्लिक आता सकाळ सकाळ थोडंसं काम होतं आपल्याला, आंघोळ न करता डायरेक्ट उठलो आणि पुढे दिसला आपल्याला पंप. आता औषध मारायचं म्हटलं नवे कपडे घालावं लागत आहे. नवे कपडे घालून घेतले, जुने कपडे काढून ठेवले, नको खराब व्हायला म्हटलं. झाली आपली ड्युटी चालू. पंप उचलायचा, पप्पाला पंप चालू करून द्यायला लावायचा आणि औषध मारायचं. आणि पब्लिक कष्टाला पर्याय नाही बरं का. कष्ट केल्याशिवाय फळं मिळत नाही. आणि तुम्ही कष्ट करता हे सांगतोय तुम्हाला. शेतकरी जेवढं तरी तत्व लक्षात ठेवा. मग कसं आहे, पंप भरला घरी यायचं, संपला का परत घेऊन जायचा. मग तेच चालू होतं आपल्याला पाय तोडायचे कामं. आणि सूर्य पण उगला होता म्हटलं चला थोडंसं फ्रेश वगैरे होऊ. मोकार अंगाच वाशत होता त्या औषधामुळं. फ्रेश वगैरे झालो. अरे फ्रेश झालो इकडं परत आपद्याचं काम चालू झालं. ते म्हणते ना फिरतीचा वानवा उरीमध्ये पेटला. आता उरामध्ये नाही रे, घरामागं पेटून गेला डायरेक्ट. आणि तो आम्हीच पेटावला होता. कारण घरामागं एवढं गत पण झालं तर पब्लिक सर्वांचे उसं बिसं गहू बिहू निघले, कांदे बिंदे निघले. म्हणून आता पेटून द्यावा लागतोय. मागा बघा किती मोठं जंगल झालंय. कधी साप निघातात, कधी उंदर निघाते. म्हणलं द्यावा पेटून, थोडं मुक्त झालो. जय श्रीराम.